सभापती महोदय, या अनुषंगाने, या चर्चेच्या अनुषंगाने माझं फक्त लक्ष या ठिकाणी वेधायचं आहे की हे BPMS जे प्रणाली आपण तयार केलेली आहे मंत्री महोदय, अतिशय चांगली आहे, पारदर्शक आहे. त्याच्यामुळे लोकांनाही अंदाज येतो की आपलं प्रकरण कुठपर्यंत चाललंय, काय अडचण आहे, काय नाही. आता काल एक नवीनच प्रकार त्याच्यामध्ये आम्हाला जाणवला. मी काल डायरेक्टर टाउन प्लॅनिंग यांच्याशी पण या समक्ष या विषयावर चर्चा केली. माझंच एक वैयक्तिक बांधकाम परवानगीचं प्रकरण होतं आणि ज्यावेळेस आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे गेलो त्यावेळेस असं लक्षात आलं की माझ्या वरचे जे 3 प्रकरणं आहेत त्या प्रकरणांनी पूर्तता केली नसल्यामुळे त्रुटीची ते खालचं प्रकरण घेऊ शकत नाही. आता त्या माणसाला किरकोळ पैसे भरायचे होते काहीतरी, पण तो माणूस गेले 10 दिवस येतच नाहीये, तो वरचा. आता तो वरचाचे पैसे भरावे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, अशी अशी वेळ आमच्यावर खरं तर आलेली आहे. मग काल आम्ही डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला फोन केला की म्हणलं साहेब असं जर असेल तर कसं मार्ग काढायचा, जर वरचे जर त्रुटी पूर्ण करणार नसतील विहित वेळेमध्ये तर काहीतरी तर याच्यामध्ये प्रोव्हिजन पाहिजे. दुसरं पूर्वी काय होतं की ह्या अधिकाऱ्यांना रिअसाइन करण्याची अधिकार होते, म्हणजे खाली पाठवण्याचे परत, आणि मग ते खाली पाठवलं की खालचं प्रकरण वर जायचं. ते अधिकार आपण बंद केलेले आहेत कारण त्याचा गैरवापर होत होता अनेक ठिकाणी. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं पारदर्शक करत असताना काही जेन्युइन प्रकरणांना देखील त्रास होतो, असे पण अनेक तक्रारी या ठिकाणी येत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट सभापती महोदय मला या निमित्ताने सांगायचं आहे की इतकं आपण IT आणतोय, इतक्या गोष्टी आपण चांगल्या करतोय, पण जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे, उदाहरण म्हणून सांगतो, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आपण ऑनलाईन प्रणाली सगळ्यात पूर्वी आपल्या महाराष्ट्रात तिथं सुरू झाली. आजही दिवसातून 1 तास तरी ते सर्व्हर डाऊन असतं. तसंच BPMSचं पण आहे. वारंवार सर्व्हर डाऊन असण्याचे, वेबसाईट न चालण्याचे जे प्रकार होत आहेत, हे मला असं वाटतं की ह्याच्यावर कुठंतरी काम झालं पाहिजे. कारण आज आपल्याला माहिती आहे की अनधिकृत बांधकामं राज्यात प्रचंड वाढलेले आहेत आणि त्याचे जर कारणं जर बघितले विविध प्रकारचे, त्यातलं एक कारण हे पण आहे की वेळेवर बांधकाम परवानगी न मिळणं, ह्यामुळं पण लोक वैतागून जातात आणि बांधकाम चालू करून टाकतात. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर सरकारने काहीतरी लक्ष देणं गरजेचं आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सत्यजित तांबेंनी जो मुद्दा सांगितला तो कदाचित वैयक्तिक प्रकरणाचा असेल, परंतु सगळ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मी आत्ताच जी माहिती घेतली की एखाद्या प्रकरणामध्ये प्रायोरिटीनं आपल्या वर क्रमांक असलेल्या प्रकरणानं जर कागदपत्र पूर्ण केले नाहीत किंवा पैसे भरले नाहीत तर त्याच्या खालचं प्रकरण करायचंच नाही. ही जी काही सिस्टीम कुठनं प्रणाली निर्माण झालेली आहे किंवा मला जगात कुठं नसेल असं मला वाटतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की पहिल्या माणसानं पैसे भरले नाहीत, पहिल्या माणसानं जर कागदपत्राची पूर्तता केली नाही तर त्याचा इफेक्ट हा दुसऱ्या माणसावर होऊ नये आणि त्याचं नुकसान होऊ नये ही दक्षता शासनानं घेणं गरजेचंच आहे. आणि आजच टाउन प्लॅनरला निर्देश दिले जातील की ज्याचे कागदपत्र पूर्ण करून घ्यायचे आहेत, ज्याचे पैसे भरून घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी दुसऱ्याला तंगवण्यात काहीच अर्थ नाही. तर त्याच्यामध्ये सिस्टीममध्ये बदल करावा लागेल. तो सिस्टीममध्ये बदल आम्ही नक्की करू. सन्माननीय सभापती महोदय, आदरणीय मंत्री महोदयांनी खरं तर या गंभीर प्रश्नाकडे सकारात्मक पद्धतीनं बघून ह्यात सकारात्मक कार्यवाहीची जी काही घोषणा केली, आश्वासन दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. फक्त 2 मुद्दे मला ह्यात स्पेसिफिक मांडायचे आहेत की खरं तर हा जो मी प्रश्न मांडलेला आहे हा संपूर्ण राज्यातल्या ग्रामीण भागासाठीचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये खरं तर जे सन्माननीय सदस्य विक्रम काळेजींच्या उत्तरामध्ये आदरणीय मंत्री महोदयांनी सांगितलं त्यामध्ये खरं तर भाग असा आहे की ग्रामपंचायत स्तरावरती ह्या ज्या परवानग्या दिल्या जातात त्यांचा अंतिम त्या ठिकाणी परवानगी देण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतीकडेच असला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. जर का ती जागा गावठाणाच्या आतमध्ये असेल तर फक्त त्यासाठी जी काही पूर्व परवानगी घ्यावी लागते, त्यासाठी आपण जर का 150 स्क्वेअर मीटरच्या आतलं बांधकाम असेल तर त्याला परवानगीची गरज नाही असं आपण म्हटलेलं आहे. 150 स्क्वेअर मीटर ते 300 स्क्वेअर मीटरपर्यंत बांधकाम असेल तर त्याला काही फिक्स टाईप ऑफ बांधकाम दिलेलं आहे, त्याच्यात जर ते बसत असेल तर त्याला पूर्व परवानगी मिळून जाते, पण ती पूर्व परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे ती पूर्व परवानगीचे अधिकार लगतच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या टाउन प्लॅनर किंवा ATP असिस्टंट टाउन प्लॅनरला द्यावे अशी आपण मागणी करतोय. आणि हे सगळं कुठे घडतं म्हणजे 150 स्क्वेअर मीटरच्या आतल्या बांधकामांना परवानगी नको, म्हणजे सुमोटो परवानगी आहे, आणि हे जे दुसरा प्रकार 150 ते 300 स्क्वेअर मीटरच्या आतलं म्हटलंय कुठे होतं, जिथे त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये लेआउट मंजूर आहेत, पण असे लेआउट मंजूर असलेल्या ग्रामपंचायती खूप कमी आहेत. त्या ठिकाणी ते लेआउट मंजूरच करून घेतलेले नाही आहेत आणि त्यामुळे आपण म्हणतोय तसं ते घडत नाही.
त्यामुळे दोन या विषयामध्ये निर्णय करावे लागणार आहेत की ग्रामपंचायतीच्या गावठाणामध्ये जे काही अधिकार आहेत ते ग्रामपंचायतीकडेच असले पाहिजेत, पण ते अंतिम मान्यतेचे झाले, पण त्या ठिकाणी पूर्वपरवानगी जी लागते ते अधिकार हे लगतच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या ATP किंवा टाउन प्लॅनरला देणे, आणि गावठाणाच्या बाहेरचं असेल तर ते अधिकार हे पूर्वपरवानगी ATP किंवा TP यांच्याकडून घेणे आणि अंतिम मान्यता त्यांची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती यांच्याकडून ती घेणे, असं जर केलं तर ते सुलभ होऊ शकेल. सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यात सकारात्मक सांगितलेलं, फक्त त्यात मला काही विषय क्लॅरिफाय करायचे होते म्हणून हा मुद्दा मांडलेला आहे. हे सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलं त्याच बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक आहोत. आणि त्याच्यामुळे मगाशी देखील मी सांगितलं की ग्रामीण भागातल्या जनतेला सुलभ व्हावं या परवानग्या, यासाठी ॲक्टमध्ये बदल जरी करावा लागला तरी तो करण्यामध्ये आम्ही सकारात्मक आहोत. आणि मगाशी सत्यजित तांबे साहेबांनी जो ऐका आमच्या BPMSचा लॉंग फॉर्म काय, बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम, बरोबर ना, तर ती प्रत्येकाला मिळावी परमिशन, यासाठी आम्ही निर्देश देऊ. पण याच्यामध्ये तांबेसाहेब अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे अर्ज करतात आणि जे अर्ज करून ते प्रकरणं पेंडिंग ठेवतात त्यांना देखील काही कालावधी देणं गरजेचं आहे. म्हणजे मी आता काय ब्रीफिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोललो नाही, पण ते कायमस्वरूपी दिसण्यापेक्षा त्या सिस्टीमवर त्यांना काहीतरी कालावधी देणं गरजेचं आहे आणि तो देखील कालावधी देण्याच्या दृष्टीनं त्या सिस्टीमवर आपण एक कार्यप्रणाली तयार करू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्या दिवसांमध्ये त्यानं जर ते प्रकरण पूर्ण केलं नाही तर ते त्यावेळी बाजूला होईल, त्याला परत करायचं तर नंतर करू शकतो, पण त्याच्यामुळे बाकीचे जर अडकणार असतील तर ते योग्य नाही. आणि आता सिस्टीममध्ये तो असताना जर बाकीचे अडकत असतील तर ते कागदपत्र परिपूर्तता जर झालेली असेल तर त्यांना देखील परमिशन देण्याचे निर्देश दिले जातात.